पिंपळवंडी चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणातील नराधम साहिल खैरेला 13 दिवसांची कोठडी, आरोपीला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। बीएमसी मध्ये वादाला नवं कारण, महापौरांच्या प्रसिद्धीचं कंत्राट प्रकरण, रितू तावडेंनी आरोप फेटाळले। 25 लाख द्या, फेसबुक अकाउंट मस्त करून देईन, आमदार जितेंद्र आव्हाडांची रितू तावडेंवरती खोचक टीका। भाजपच्या जन्मस्थानाचं आरक्षण भाजपनंच बदललं, मुंबईतल्या क्रीडांगणावरती प्रदर्शन केंद्र होणार, क्रीडांगणाचं आरक्षण बदलायला उभाठाचा विरोध। मराठी बोला नाहीतर परवाना रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, 3 महिन्यांमध्ये परवाना रद्द करण्याची कारवाई। आता ठाकरेच म्हणताय धनुष्यबाण गोठवा, चिन्ह आणि पक्ष मालकीच्या सुनावणीमध्ये केली मागणी। वकील कपिल सिब्बल थांबले, आता ॲडव्होकेट देवदत्त कामत युक्तिवादाला सरसावले, चिन्ह आणि पक्षाची सुनावणी सुरूच। ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे पक्षाला डावलून शिंदे मुख्यमंत्रीपदी, ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद। आंबा घाटामध्ये दारुड्याचा धिंगाणा, गाड्या अडवून रस्त्यावरती लोणन, वाहनांवरती दगडफेक, पर्यटकांना शिवीगाळ। वाशिमच्या चांधईमधील शाळेला शिक्षक नाही, शाळेला शिक्षक देण्याची विद्यार्थ्यांची मागणी, थेट पंचायत समितीमध्ये भरवली शाळा। जायकवाडी प्रकल्पाला 6,500 कोटींची तरतूद, राज्य मंत्रिमंडळाची आर्थिक तरतुदीला मंजुरी, माजलगाव पैठण कालव्यांना कामांना गती मिळणार। हसन मुश्रीफांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेचा, कोल्हापूर लोकसभेवर दावा करणाऱ्या मुश्रीफांना शिवसेनेनं सुनावलं। सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा आहे, सर्वच पद तटकरे कुटुंबियांना का हवी आहेत, रामदास कदमांचा तटकरेंना सवाल। देशातील शाळांच्या सुधारणांसाठी पीएम केअर फंडाचा वापर करा, सीजेपीच्या अभिजित दिपकेंची मागणी। जरांगेंच्या आंदोलनावर आजाराचं सावट, मनोज जरांगेंची तब्येत आणखी बिघडली, आत्तरवाली सराटीमध्ये वैद्यकीय चाचणी तपासणी। उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह, साताऱ्यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रखडली, उमेदवारांकडून फेरपरीक्षेची मागणी। पुण्यातील जुन्नरच्या पिंपळवंडीमध्ये 9 वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, आरोपी साहिल खैरेला अटक, गावकऱ्यांचा रास्ता रोको। ठाणे टीडीआर कथित घोटाळा प्रकरणी ठाणेकरांनी टीडीआरच का भरावा आणि का सहन करावा, ठाणे नवी मुंबईकर न्यायालयामध्ये जाणार, गणेश नाईकांचा इशारा। आश्रम शाळेमध्ये शिपायाकडून विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, शिपाई राजेश मालापुरेला अटक, नागपूरच्या काटोलमधली धक्कादायक घटना। जळगावच्या धुरखेडे येथील 35 कुटुंबियांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित, भूसंपादन मंजूर होऊन सुद्धा प्रशासनाकडून दखल नाही, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा।